नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत घटक 5वा व्यावहारिक गणित आणि ह्या व्यावहारिक गणितामधील उपघटक नफा तोटा। चला तर मग जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, नफा आणि तोटा म्हणजेच नेमकं काय असतं ते पहिले तर आपण इथे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मागील वर्षाचे जे काही प्रश्न ह्याच्यावरती विचारलेले आहेत, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहोत। चला तर मग आपण पाहूया काय आहे नफा आणि तोटा। पहा विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू किंवा काय आपण खरेदी करतो, विक्री करतो, मग त्याच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे। मग ती कोणतीही वस्तू असेल त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे, म्हणजे जास्त प्रमाणात असेल तर त्याला आपण माल असं म्हणतो। काय माल असं म्हणतो। मग माल ज्या किमतीला घेतात, ज्या किमतीला माल घेतात त्या किमतीला खरेदी किंमत असं म्हणतात। माल ज्या किमतीला घेतात त्या किमतीला खरेदी किंमत किंवा खरेदीची किंमत असेही म्हणतात। त्याच्यानंतर माल ज्या किमतीला विकतात त्या किमतीला विक्री किंमत असे म्हणतात किंवा विक्रीची किंमत असे सुद्धा म्हणतात। लक्षात ठेवा, ज्या किमतीला आपण माल घेणार, दुसऱ्यांकडून ज्या किमतीला आपण माल घेणार त्या किमतीला खरेदी किंमत असं म्हणतात आणि ज्या किमतीला आपण ती विकणार त्याला विक्री किंमत असं म्हणतात। मग विक्री किंमत आणि खरेदी किंमत तुम्हाला समजलं असेल, हेच महत्त्वाचे ह्याच्यामधले जे मुद्दे आहेत ते हेच महत्त्वाचे आहेत। ज्या किमतीला आपण माल घेणार त्याला आपण म्हणणार खरेदी किंमत आणि ज्या किमतीला दुसऱ्यांना विकणार त्याला आपण म्हणणार विक्री किंमत। मग कोणतीही वस्तू असेल, एक समजा एखाद्याकडून आपण बटाटे घेतले 100 रुपयाला, बटाटे घेतले 5 किलो आणि ते विकले समजा 120 रुपयाला 5 किलो। मग त्याच्यामध्ये माझी खरेदी किंमत झाली 100 रुपये आणि विक्री किंमत झाली 120 रुपये। अशा प्रकारे आपण उदाहरण देऊ शकतो। मग पहा, ह्याच्यामध्ये आपल्याला कधी नफा होतो तर कधी तोटा सुद्धा होतो। म्हणजे कधी आपल्याला फायदा होतो, माल विकल्यानंतर फायदा होतो, तर कधी त्याचं नुकसान सुद्धा आपल्याला भरावं लागतं, म्हणजे नुकसान सुद्धा होतं। मग हेच आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे। नफा म्हणजे काय तर फायदा आणि तोटा म्हणजे काय तर झालेलं नुकसान। हे लक्षात घ्या पहिले तर, नफा म्हणजेच फायदा। मग फायदा केव्हा होणार किंवा नफा केव्हा होणार आणि तोटा केव्हा होणार हे आपण एक व्यवस्थित समजून घेऊ। पहा, खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो। खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो। म्हणजे जी आपली खरेदी किंमत आहे त्याच्यापेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो। म्हणजेच मी जसं उदाहरण मागे दिलं की 100 रुपयाला 5 किलो बटाटे घेतले आणि तेच मी 120 रुपयाला विकले, तर माझी खरेदी किंमत होती 100 रुपये आणि विक्री किंमत काय होती, विक्री किंमत होती माझी 120 रुपये। म्हणजे त्याच्यावरती मला 20 रुपये जास्त मिळाले। मग हा काय झाला माझा नफा। काय झाला नफा, म्हणजेच मला तो मिळालेला फायदा आहे। पुढे जाऊया, खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास तोटा होतो। खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास तोटा होतो। मग तेच मी पुन्हा उदाहरण घेतो। 100 रुपयाचे बटाटे घेतले आणि ते मी आधी 120 रुपयाला विकले होते, पण तेच जर बटाटे मी 80 रुपयाला विकले तर मला तिथे 20 रुपयाचा तोटा होणार, म्हणजेच 20 रुपयाचं काय होणार नुकसान होणार आणि म्हणून इथे हा तोटा होतो। कारण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय होते कमी होते आणि कमी जर होत असेल विक्री किंमत तर साहजिकच आहे तोटा होणार आहे। मग पहा, ह्या दोघांचे 2 सूत्र दिलेले आहेत आणि ते खूपच महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे असं मी म्हणेन। पहा, नफा म्हणजेच काय तर इथे लक्षात घ्या, नफा म्हणजेच विक्री वजा खरेदी, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। विक्रीची किंमत जर जास्त असेल, म्हणजेच विक्री किंमत ही जास्त असेल आणि त्याच्यापेक्षा खरेदी किंमत कमी असेल तर साहजिकच आपल्याला त्याच्यामध्ये झालेला बदल म्हणजेच विक्री किंमत जास्त असणार आहे आणि खरेदी किंमत कमी असणार आहे आणि म्हणून आपल्याला काय होतो नफा होतो। पण त्याच्या उलट जर खरेदी किंमत जास्त असेल, खरेदी किंमत जर जास्त असेल आणि विक्री किंमत जर कमी असेल, म्हणजे खरेदी जास्त किमतीला केलं आणि ते विकताना कमी किमतीला विकलं तर आपल्याला काय होतो तोटा होत असतो।
आता हे जे दोन गोष्टी आहेत, नफा आणि तोटा, हे तुम्हाला समजले असेल असं मी गृहीत धरतो, कारण हेच खूप महत्त्वाचं आहे आणि पूर्ण जे प्रश्न आहेत ते ह्याच्याच आधारावरील प्रश्न आहेत. जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा पहा, काय दिले आहे इथे तुम्हाला एक टीप दिली. खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीची किमतीचा विचार करून चालत नाही. आपण ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस फक्त खरेदी किमतीचा म्हणजे किती रुपयाला घेतले त्याचाच विचार करायचा का? तर नाही, तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च याचाही विचार करावा लागतो. खरेदी किंमत आपण करतो, खरेदी करत असताना आपण करतो, किती खरेदी करायची असेल तर करतो, पण ज्यावेळेस ते आपल्याला विकायचं असेल त्यावेळेस त्याच्यावरती इतर केलेला खर्च ह्याचा सुद्धा विचार करावा लागतो. म्हणजे जसं की इथे तुम्हाला उदाहरण दिलंय, वाहतूक खर्च म्हणजे आपण तोच माल जर आपल्याला कुठे न्यायचा असेल, म्हणजे जिथून आपण घेतोय तिथून आपल्याला जिथे विकायचं आहे तिथे जर न्यायचं असेल तर काहीतरी कोणत्याही गाडीमध्ये न्यावं लागेल आणि म्हणून त्याचा वाहतूक खर्च येणार. त्याचबरोबर हमाली लागणार, म्हणजेच त्या वस्तू उचलायला वगैरे हमाली असतात, ते उचलून त्या वस्तू गाडीमध्ये टाकणार वगैरे त्यांचा सुद्धा खर्च येऊ शकतो. त्याच्यावरती लागलेला कर, त्याचबरोबर ती वस्तू जर खराब झालेली असेल तर त्याला दुरुस्तीसाठी लागलेला खर्च, हा सर्व खर्च विचार करून आपल्याला ती वस्तू किंवा तो माल आपल्याला विकावा लागतो. आणि म्हणून एकूण खरेदी किंमत ही काय होते, तर मूळ त्याची खरेदीची किंमत त्याच्याबरोबर त्याचा इतर खर्च, हे दोघांनी मिळून एकूण खरेदी होते. म्हणजेच एखादा माणूस जर किंवा एखादा दुकानदार जर आपल्याला माल विक्री करत असेल तर त्याच्याकडून आपण खरेदी करतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून खरेदी किंमत म्हणजेच काय येणार आहे, तर त्याची मूळ खरेदी त्याचबरोबर त्याचा इतर खर्च. आणि तीच वस्तू जर आपण दुसऱ्याला विकली, आपण घेऊन जर तीच वस्तू दुसऱ्याला विकली तर आपण काय करतोय, विक्री करतोय, आणि जो घेणारा असेल तो काय करतोय, खरेदी करतोय. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जो घेतो तो खरेदी करतोय आणि जो विकतो तो विक्री करतोय, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग ह्याचे नफा तोटामध्ये फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, एकूण खर्च ह्याचं सूत्र पहा. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला मी इथे तुम्हाला सांगतोय व्यवस्थित. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, एकूण खर्च म्हणजे काय, आणि त्याचबरोबर नफाचं सूत्र, त्याचबरोबर तोटाचं जे सूत्र दिलंय ते लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला हा जो घटक आहे तो एकदम व्यवस्थित समजून येईल आणि त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा तुम्हाला लगेच येतील. पहा, पुढे जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे. आता आपण डायरेक्ट पाहणार आहोत मागील वर्षांचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, तेच इथे आपण प्रश्न घेणार आहोत. खूप सोपे आहेत, फक्त हे मोठे आपल्याला दिसतात, शब्दामध्ये दिलेले आहे, त्याचा अर्थ जर समजत असेल तर प्रश्न काहीच कठीण नाही. लक्षात घ्या. पहिला प्रश्न काय सांगतोय पहा. इथे पहिला प्रश्न, दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. किती रुपयाला केली, तर 35,900 रुपयाला एक मोटारसायकल खरेदी केली. तिचे दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटारसायकल 40,750 रुपयाला विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला. आता इथे साहजिकच दिसतंय आपल्याला, नफा झालेला आहे म्हणजे त्याला काहीतरी फायदा झालेला आहे. मग तो कितीचा फायदा झालाय पहा. त्यांनी किती रुपयाला खरेदी केली होती, तर त्याची खरेदी किंमत आहे, इथे आपण लिहूया 35,900 ही त्याची झाली खरेदी किंमत. आणि त्याच्यामध्ये त्याने दुरुस्तीसाठी टाकले किती, 3,780 रुपये. मग एकूण किती झाले, म्हणजेच त्याला असं समजा की त्याची एकूण खरेदी किंमत किती झाली, तर ह्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल 0, 8 आणि 0, 8, त्याच्यानंतर 9 आणि 7, 16, 16चा 6, हातचाला 1, 3 आणि 5, 8, 8 आणि 1, 9, त्याच्यानंतर हा इथे 3. म्हणजेच त्याची एकूण खरेदी किंमत किती झाली, तर 39,680. मग त्यांनी विकली कितीला, 40,000ला. मग किती फायदा झाला, किती नफा झाला, तर हे काढायचं असेल तर 40,750 ह्याच्यामधून आपल्याला 39,680 वजा करावं लागेल. पहा, जर तुम्ही
बेरीज वजाबाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला तेच बेरीज वजाबाकीच करावी लागणार आहे आणि म्हणून ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहिले बघून घ्या जर हे बेरीज वजाबाकी येत नसेल तर. मग चला ह्यांची वजाबाकी करूया. 0 शून्य गेला 0, ते इथे 15तून 8 गेले म्हणजेच राहिले 7. त्याच्यानंतर आपण इथे हातचा 1 घेऊ किंवा इथे तुम्ही 6 करू शकतात. 7मधून 7 गेले 0 किंवा 6मधून 6 गेले 0. त्याच्यानंतर इथे 1 राहील. 10तून 9 गेले म्हणजेच 1. मग इथे 0 येईल. पहा किती मिळालं 1070. कुठे उत्तर दिसतंय? पर्याय क्रमांक 1 एवढा त्याला झालेला नफा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तुम्हाला हे समजलं असेल असं मी गृहीत धरतो. एका व्यापाराने 2,500 किंवा 2,500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली. किती पोती घेतली? 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2,700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला? जर नफा झाला असेल तर किती आणि तोटा झाला असेल तरी किती? तर पहा, एका व्यापाराने प्रश्न पुन्हा वाचा तरच तुम्हाला समजेल. एका व्यापाराने 2,500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली. म्हणजे क्विंटल प्रति क्विंटल 1 क्विंटल कितीला? तर 2,500 म्हणजे 2,500ला 1 क्विंटल. असे किती पोती घेतले? तर 300 पोती त्याने घेतली आणि अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाली. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2,700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? तर पहा, आता एक तुम्हाला इथे करायचं आहे. किती पोती घेतली होती? 300. मग हे एका किंवा प्रति क्विंटलची किंमत किती होती? 2,500. 2,500 गुणिले इथे 300 करा म्हणजे एकूण किंमत तुम्हाला मिळून जाईल. एकूण किंमत किती त्यांनी मोजली होती खरेदी करण्यापूर्वी. आता इथे 0 डायरेक्ट मी देतो. फक्त तुम्हाला ह्याचा गुणाकार करायचा आहे. जे अंक दिसतात 3 5 15, त्याच्यानंतर हातचा 1 आला, त्याच्यानंतर 3 दुने 6 आणि 1 7. 0 0 0 3 0 4 शून्य आहेत म्हणजेच 4 शून्य पुढे मी देऊन टाकतो. पहा, गुणाकार सुद्धा मी आधी सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या गुणाकार कसा केला जातो वगैरे. मग किती रुपये त्यांनी खर्च केले? तर पहा, 7,50,000. किती? 7,50,000 त्याने खर्च केलेले आहेत. आता उर्वरित जे धान्य आहे, उर्वरित म्हणजेच अतिवृष्टी, पाऊस आल्यामुळे 70 पोती खराब झाले. मग किती उरले? 70 पोती जर खराब झाले असतील, 300 पैकी जर 70 खराब झाली तर 300 पैकी 70 गेल्यानंतर आपल्याला किती मिळतात? तर 230. म्हणजेच त्याच्याकडे किती पोती राहिली? 230. आणि त्याच्यापैकी त्यांनी जे 230 राहिलेले आहेत ते कितीला विकले? प्रति क्विंटल कितीला विकली? तर 2,700 रुपयाला विकली. मग पहा इथे 27 गुणिले 23 मी करतो. 3 7 21 1. 2700 गुणिले 2300 300 230. 7 1 7 7 1 21 1 हातचाला 2. त्याच्यानंतर 3 दुने 6 6 आणि 6 आणि 2 8. त्याच्यानंतर इथे 0. त्याच्यानंतर 2 7 14 4 हातचाला 1. त्याच्यानंतर 2 दुने 4 आणि 5. पहा, गुणाकार मी हे अशा पद्धतीने करतोय. आपल्याला गुणाकारच करायचे आहे. मी 0 शेवटी देऊन टाकणार आहे, जेवढे येईल तेवढे. हे पहा, त्याच्यानंतर इथे 1. त्याच्यानंतर 8 आणि 4 12चा 2 हातचा 12चा 2 हातचाला 1 म्हणजे 6. किती झाले? 6 2 आणि 1. त्याच्यावरती किती शून्य? 1 2 आणि 3. मग हे बघा, आता 1 आपल्याला मिळालं. एकूण किती खर्च केला होता? आता एकूण खर्च किती केला होता? 7,50,000. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं मिळालं, काय मिळालं की 6,000
6,21,000 म्हणजे 7ला घेतलं आणि 6ला विकलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे साहजिकच आहे तोटा झालेला आहे त्याला, कारण किंमत कमी मिळाली आपल्याला. काय झाला आहे? तोटा झाला आहे. मग इथे मी लिहितो, इथे मी असं लिहितो 7,50,000. 7,50,000मधून किती गेले, किती तोटा झाला ते आपल्याला काढायचं आहे. 6,21,000. किती? 6,21,000. मग 7,50,000मधून जर 6,21,000 गेले तर आपल्याला किती मिळतात? पहा, इथे येणार 9, त्याच्यानंतर इथे हातचा 1, त्याच्यानंतर 5मधून 3 गेले 2, त्याच्यानंतर इथे 1, म्हणजेच 1, 2, 9 आणि त्याच्यावरती 3 शून्य. 1, 2, 9 आणि त्याच्यावरती 3 शून्य. कुठे उत्तर दिसत आहे? 1,29,000. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न थोडा मोठा आहे, कारण गुणाकार पण करावा लागतो, बेरीज करावी वजाबाकी करावी लागते आणि मोठ्या संख्या आहेत, त्याच्यामुळं इथे थोडीशी जागा नाही, त्याच्यामुळे मी इथे थोडक्यात करून दाखवलेला आहे. प्रश्न समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, निशाने 1,350 रुपयास घेतलेली वस्तू 1,730 म्हणजेच 1,730 रुपयास विकली. या व्यवहारात तिला किती नफा की तोटा झाला? साहजिकच आहे, कमी किमतीला घेतलं आणि जास्त किमतीला विकलं, म्हणजे खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे आणि साहजिकच तिला काय होणार आहे? नफा होणार आहे. मग किती नफा? तर 1,730, 1,730 वजा 1,350 जर मी वजा केले तर 0, त्याच्यानंतर 13मधून 5 गेले 8, त्याच्यानंतर इथे हातचा 1, 7मधून 4 गेले राहिले 3 आणि इथे 0 येणार, म्हणजे 380 तिला झालेला फायदा आहे. कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4 जेच नफा झालेला आहे, कारण कमी किमतीला घेतला आणि जास्त किमतीला विकलेला आहे, म्हणजे तिला नफा झालेला आहे 380 रुपयाचा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काही कसे अतिशय सोपे प्रश्न आहेत, फक्त वजाबाकी आली पाहिजे. जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयास विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 रुपयास विकली, तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? साहजिकच आहे, 17,000ला घेतली आणि 15,000ला विकली, म्हणजे कमीला विकली म्हणजे तोटा झाला. किती? तर 17,000मधून 15,000 गेले तर किती राहतात? 2,000. 17,000 वजा 15,000 केले तर किती राहतात? 2,000 आणि म्हणून 2,000 रुपये हा झालेला तोटा आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. आता इथे तुम्हाला त्याचे हे सर्व सूत्र दिसत आहेत, पण त्याच्यातलं एकच बरोबर असणार आहे. पहा, दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते? अचूक विधान म्हणजेच बरोबर कोणते? बरोबर कोणते असं विचारलेलं आहे. अचूक म्हणजे चूक नाही, बरोबर, अचूक लक्षात घ्या. मग आपण जे सूत्र बघितले त्याच्यापैकीच आपल्याला इथे 2 जे सूत्र बघितले त्याच्यापैकीच दिलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त इथे कोणताही नसणार आहे. पहा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. विक्री किंमत जर जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तर नफा होतो, हे अगदी बरोबर आहे. खरेदी किंमत अधिक विक्री किंमत असं कुठे आपण बघितलं नाही, म्हणून हा पर्याय कट होतो. अधिकवाला आपल्याकडे नाहीच आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, विक्री किंमत वजा तोटा बरोबर खरेदी किंमत. तोटा बरोबर काय असतं? पहा, तोटा बरोबर असते खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय बरोबर काय होतो? तोटा होतो. मग ह्याच्यामध्ये दिलेलं आहे विक्री किंमत वजा तोटा. विक्री किंमत वजा तोटा. हा तोटा जर त्या साईडला घेतला, तिकडनं जाऊन वजा होईल, म्हणजे खरेदी वजा तोटा बरोबर विक्री असं येऊ शकतं. विक्री वजा तोटा बरोबर खरेदी असं येऊ शकत नाही, म्हणजेच हे सुद्धा चुकीचं आहे. खरेदी किंमत वजा नफा. आता ह्याच्यावरूनच बघा, इथे विक्री किंमत आहे, हा जर नफा ह्या साईडला घेतला तर इथे येऊन तो वजा होऊन विक्री किंमत वजा नफा बरोबर खरेदी किंमत असं येऊ शकतं. विक्री किंमत वजा नफा बरोबर
खरेदी किंमत असं येऊ शकतं, पण खरेदी किंमत वजा नफा बरोबर विक्री किंमत असं येणार नाही, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर म्हणजेच अचूक पर्याय आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय दिलाय? इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. इक्बालने काय केलं पहा. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. कशी घेतली? जुनी मोटारसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 व रंग देण्यासाठी 2,500 खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली. तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? पहा इथे नफा झालेला आहे, डायरेक्ट दिलंय, त्याच्यामुळे जास्त काही करायची गरज नाही. नफा झाला की तोटा झाला, फक्त आपल्याला नफा किती झाला हे काढायचं आहे. पहा कितीला घेतली होती? 25,000. जुनी मोटारसायकल घेतली 25,000. त्याच्यासाठी त्याने रंग देण्यासाठी 8,500 रुपये खर्च केले, अधिक त्याच्यामध्ये 2,500 रंग देण्यासाठी खर्च केले आणि तिचे दुरुस्तीसाठी 8,500 रुपये खर्च केले. तर एकूण खर्च किती हे आपण पहिले तर काढू. 0 0, त्याच्यानंतर इथे 0 येईल, 5 5 0, 10चा 0, हातचा आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16चा 6, हातचाला 1, 36,000. किती झाले? 36,000. एकूण खर्च किती झाला? 36,000. विकले कितीला? 38,500. मग 38,500 मधून वजा करा 36,000. 36,000 जर मी वजा केले तर 0 0, त्याच्यानंतर इथे 5, 8 मधून 6 गेले 2, म्हणजेच 2,500 किंवा 2,500 रुपये त्याला झालेला नफा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न, विजयरावांनी रुपये 50 डझन या दराने 50 रुपये या दराने 30 डझन संत्री घेतली. म्हणजेच एकूण किती संत्री घेतली ते पहिले तर आपण काढूया. पहा एकूण किती घेतली? 50 डझन या दराने, म्हणजे एक डझन कितीला? एक डझन 50 रुपयाला या दराने त्यांनी 30 डझन घेतली. किती घेतले? 30 डझन संत्री घेतली. मग पहा एका डझनमध्ये हे इथे मी पहिले तर एक संत्र्याची किंमत काढतो किंवा एकूण संत्री किती विकत घेतली ते आपण पहिले तर काढूया. 30 डझन घेतले. 30 डझन म्हणजे एका डझनमध्ये किती असतात? 12, म्हणजे 30 गुणिले जर मी 12 केले तर 12 36, 12 36 म्हणजे 360 संत्री त्याने घेतलेले आहेत. किती? 360 संत्री घेतलेले आहेत. एकूण संत्री किती घेतले? 360. मग 360ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला इथे करावं लागेल 50 गुणिले 30, कारण 30 डझन घेतले आणि एका डझनची किंमत किती आहे? 50 रुपये. एका डझनची किंमत किती आहे? 50 रुपये. 5 त्रिक 15, 15 5 0 0. मग किती रुपये त्यांनी मोजले? 1,500 म्हणजेच 1,500 रुपये एवढे त्यांनी पैसे मोजले किंवा पैसे दिले. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. 360 संत्री होती, त्याच्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्याने 6 रुपये प्रति संत्री या दराने विकली. प्रति संत्री या दराने विकली. एका संत्र्याची किंमत 6 रुपये. आता खराब झालेली संत्री पहा, त्यापैकी 15 संत्री खराब झाले. मग 360 संत्री होते, त्याच्यापैकी 15 जर खराब झाले तर किती राहतात पहा. 360 वजा जर मी 15 केले तर किती राहतात? 5, त्याच्यानंतर इथे 4 आणि 345 संत्री राहतात. आणि 345 संत्री एका संत्र्याची किंमत 6 असे म्हणून त्यांनी विकले. म्हणजेच 345 गुणिले जर मी 6 केले तर किती मिळतं मला? 6 पंचे 30चा 0, हातच्याला 3, 6 चौक 24, 24 आणि 3 झाले 6 चौक 27 आणि हातचा 2, 6 त्रिक 18, 18 आणि 2, 18 आणि 2 झाले 20. म्हणजे 2,700 रुपये त्याला मिळाले. मग त्याने कितीला घेतले होते पहा? 1,500ला घेतले होते आणि मिळाले किती? 2,700. म्हणजेच किती नफा झाला तर वजा करा. 2,070 मधून 1,500 वजा करा. 1,500 जर वजा केले तर 0 0
7, त्याच्यानंतर इथे 570 रुपये त्याला झालेला नफा आहे, म्हणजे जास्त त्याला मिळाले आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे, कारण त्याला जास्त किंमत मिळाली. पहा, जरी खराब झाले असतील तरी एका संत्र्याची 6 रुपये किंमत म्हणून त्याने विकलंय आणि म्हणून त्याला नफा झालेला आहे आणि तो पण किती, 570 रुपये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न तुम्हाला इथे दिसतोय. 3250 रुपयाला घेतलेली सायकल आकाशने 1 वर्षानंतर 2375 रुपयाला विकली, तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला व किती? पहा, नफा झाला की तोटा झाला हे आपण साहजिकच लगेच सांगू शकतो. इथे 3000ला घेतले होते आणि विकली 2000ला, म्हणजे त्याला साहजिकच तोटा झालेला आहे. किती, तोटा झालेला आहे. मग किती ते आपल्याला जर काढायचे असेल तर वजाबाकी करा. 3250 वजा 2375 जर वजा केलं तर 10तून 5 गेले राहिले 5, त्याच्यानंतर 15तून 8 गेले राहिले 7, त्याच्यानंतर 12तून 4 गेले राहिले 8 आणि 3 मधून 3 गेले राहिले 0. 875 त्याला झालेला तोटा आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 3280 रुपये. 3280 रुपये. पहिले तर मी लिहितो 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा की तोटा किती होईल? त्यांनी पहा, इथे नाव वगैरे दिलेलं आहे. 3280 रुपये खरेदीची किंमत आहे आणि 3470 रुपये विक्रीची आहे. विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे आणि म्हणून इथे नफा होणार आहे, कारण विक्री जास्त किमतीला विकली. 3400 म्हणजेच हे पहा 3470 आणि खरेदी कितीला केली? 3280ला. ह्याच्यामध्ये ही विक्री किंमत आहे, ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत जास्त असेल तर साहजिकच नफा होतो किंवा त्याला फायदा होतो. आणि किती जर काढायचे असेल तर वजाबाकी करा. किती नफा झाला असं काढायचे असेल तर वजाबाकी करा. 0 मधून 0 गेला 0, 17तून 8 गेले राहिले 9, त्याच्यानंतर 4 मधून 3 गेले राहिला 1 आणि इथे 0, म्हणजे 190 रुपये त्याला नफा झालेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 190 नफा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आणि हा जो प्रश्न आहे शेवटचा प्रश्न इथे आपण पाहणार आहोत. नफा तोटा ह्या उपघटकावरती. नानासाहेबांनी 32,000 रुपयाला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च 1,500 आला. 3 महिन्यांनी त्यांनी 35,300 रुपयाला तो बैल विकला, तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? साहजिकच आहे, नफा झालेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला इथे नफा झाला की तोटा झाला करायची गरज नाही. डायरेक्ट त्यांनी सांगितलंय की नफा झालेला आहे. इथे एक लक्षात घ्या, किती महिन्यानंतरही असो किती महिन्यानंतरही तो बैल विकला असो किंवा इथे पहा आहे मुद्दामून असे आकडे वगैरे मध्ये मध्ये दिलेले असतात जेणेकरून विद्यार्थी कन्फ्यूज होतील असं म्हणून आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की कितीला खरेदी केला, कितीला विकला. आता पहा कितीला घेतला होता तर 32,000. 32,000ला एक बैल विकत घेतला. वाहतूक खर्च किती आला तर 1,500. म्हणजेच एकूण खर्च किती झाला त्याचा? एकूण खर्च झाला 00, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3 आणि इथे 3, 33,500 रुपये खर्च झाला. पण त्याने विकला 35,300ला. साहजिकच नफा झालेला आहे. मग किती जर काढायचे असेल तर 35,300 ह्याच्यामधून जर मी वजा केलं 33,500, हे इथे एक जास्त शून्य झालेलं आहे. 35,300 मधून जर 33,500 मी वजा केले तर मला हे एवढं मिळेल 00, त्याच्यानंतर 13तून 5 गेले राहिले 8, त्याच्यानंतर 5तून 4 गेले राहिले 1, म्हणजेच इथे 0 येईल. 1,800 रुपये झालेला नफा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आता पहा इथे आपण सगळे प्रश्न घेतलेले आहेत. जेही तुम्हाला
ह्या घटकावरती डाऊट येत असतील ते तुम्ही मला कॉमेंट करून कळवू शकता। त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खरोखरच व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून ह्याचा दुसऱ्यांना सुद्धा फायदा होईल। आणि मी इथे थांबतो। धन्यवाद।